म्हणून या कंपनीला लाभ करून दिलेला आहे। पाहूया एक धक्कादायक रिपोर्ट। जलसंपदा खात्याची जमीन भाडेतत्वावर एजी मर्कंटाइल कंपनीला मिळाली हे कागदोपत्री जरी खरं असलं तरी याचे मुख्य सूत्रधार अजित पवारच आहेत हे कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या सरकारी वेबसाईट वरूनच उघडकीला आलेलं आहे। ही अधिकृत कागदपत्र मिळवण्यासाठी आम्हाला खूप कसरत करायला लागली, पण आम्ही ती केली कारण आम्हाला भक्कम पुरावा जनतेपुढे सादर करायचा होता। कंपनी अफेअर्स मंत्रालयाच्या वेबसाईटवरून एखाद्या कंपनीचा आर्थिक ताळेबंद, त्या संदर्भातली माहिती किंवा कंपनीच्या गुंतवणूकदारांची माहिती सहजासहजी तर मिळत नाही आणि म्हणूनच एजी मर्कंटाइल कंपनीची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून ई-पेमेंट केलं आणि त्यानंतर विशेष पासवर्ड मिळवून एजी मर्कंटाइल कंपनीच्या रजिस्ट्रेशन पासून ते अगदी गुंतवणूकदारांच्या नावापर्यंतची सगळी माहिती मिळवली। या साइटवर एजी मर्कंटाइल या कंपनीनं पाटबंधारे विभागाची जी जमीन घेतलेली आहे त्या जमिनी संदर्भातली सर्व कागदपत्रे या वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि आताचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या नावाचा सुद्धा स्पष्ट उल्लेख आहे। एजी मर्कंटाइल या कंपनीनं आपल्या अॅन्युअल रिटर्न्समध्ये जे कागदपत्र दिलेले आहेत त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे याची धक्कादायक माहिती या साइटवरती मिळाली। राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि विद्यमान अर्थमंत्री अजितदादा पवार आणि सातारा जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हाध्यक्षा गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या सुद्धा नावाचा उल्लेख असलेली कागदपत्र या साइटवर आपल्याला पाहायला मिळतात। कंपनीमध्ये कुणाकुणाचं भांडवल आहे, कुणाकुणाची गुंतवणूक आहे याचा इथं डेटा दिलेला आहे। एजी मर्कंटाइल या कंपनीमध्ये गिरीश आमोणकर आणि अतुल खानोलकर या दोन व्यक्ती डायरेक्टर म्हणून आहेत। यामध्ये अजित पवार यांची जी गुंतवणूक आहे त्यांचे 8,800 शेअर्स आहेत। प्रति शेअरची किंमत 10 रुपये आहे। तर गायत्री पंतप्रतिनिधी यांचे 7,200 शेअर्स आहेत। यानी ही एजी मर्कंटाइल या कंपनीमध्ये ही गुंतवणूक केलेली आहे। पण याहून धक्कादायक माहिती अशी की अजित पवार यांनी आपल्या कॅन्डिडेट ॲफिडेव्हिटमध्ये या गुंतवणुकीचा कुठेही उल्लेख केलेला नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आनंदसह चंद्रकांत पाटील, IBN लोकमत, मुंबई। एजी मर्कंटाइल कंपनीमध्ये अजित पवारांचे किती शेअर्स आहेत? 8,800 शेअर्स आपण बघितलं। पण अजित पवारांनी आणखी एक घोटाळा केला। त्यांनी ही बाब लपवून ठेवली निवडणूक आयोगापासून। 2009 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी अजितदादा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपल्या मालमत्तेबद्दल जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यात त्यांनी एजी मर्कंटाइल कंपनीतल्या गुंतवणुकीचा उल्लेखच केला नाही। हा तर सरळ सरळ निवडणूक कायद्याचा भंग आहे। पण दादांच्या या घोटाळ्याची गोष्ट इथेच संपत नाही। अजित पवारांचे 8,800 इक्विटी शेअर्स या कंपनीत आहेत। याबरोबरच 39 गुंतवणूकदारही आहेत या कंपनीमध्ये। पण या गुंतवणूकदारांच्या यादीमध्ये सुद्धा गडबड घोटाळा आहे। कसा आहे ते बघूया, म्हणजे लक्षात येईल की सर्व बाजूनी हे प्रकरण कसं घोटाळ्याचं आहे। शोधून काढले आमचे डेप्युटी न्यूज एडिटर चंद्रकांत पाटील यांनी। एजी मर्कंटाइल कंपनी, भिलवले धरणाच्या आसपासची जमीन घशात घालणारी ही कंपनी आता थेट अजित पवारांचाच आशीर्वाद असल्यावर डर कशाला? या कंपनीची कागदपत्र तपासत असताना अजित पवार यांच्याकडे 8,800 शेअर्स आहेत हे तर लक्षात आलंच, पण बाकी गुंतवणूकदार कोण आहेत याचाही तपास करण्याचा आम्ही प्रयत्न केला। या कागदपत्रांमध्ये दिसतायत एकूण 39 गुंतवणूकदारांची नावं। आता गंमत म्हणजे पहिल्या 5 नावांच्या पुढे पत्ते लिहिलेले आहेत आणि त्यानंतर जी नावं आहेत त्यांच्या पुढे आहे फक्त मुंबई असा उल्लेख। खरं तर गुंतवणूकदारांच्या पूर्ण आणि खऱ्या पत्त्यांचा उल्लेख कंपनीच्या कागदपत्रांवर असणं गरजेचं असतं, पण हा नियम काही इथे पाळण्यात आलेला नाही। ज्या नावांपुढे पत्ते आहेत त्यातही घोटाळ्याचा संशय आहे। 5ही नावांपुढे एकच पत्ता लिहिलाय, नावं वेगवेगळी पण पत्ता एकच। आता हे सगळे एकाच कुटुंबातले आहेत का? खरंच हे सगळे गुंतवणूकदार तिकडे राहतात का याची पडताळणी करण्यासाठी आम्ही पोहोचलो बोरिवलीला। बोरिवलीतल्या योगीनगर मधली D8 म्हणजे योगी प्रभात ही बिल्डिंग।
या बिल्डिंग मधला 402 नंबरचा हा फ्लॅट. तो शहा कोई होता है? हाँ, धनलक्ष्मी एंटरप्राइजेस, योगी नगर, यही है ना? एड्रेस तो यही है. प्रकाश चंद जैन, JB शाह, वही नहीं? तो ये एड्रेस कैसे इन्होंने दे दी? ये आपकी कंपनी वगैरह है ना, हजारीमल गमनाजी एंड कंपनी, ये वाली श्री धनलक्ष्मी एंटरप्राइजेस. थैंक यू. एजी मर्कंटाइल या कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांची जी यादी दिली त्या यादीमध्ये या योगीनगरचे एकाच फ्लॅटचे 5 वेळा पत्त्यांचा वापर केलेला आहे. ते जे गुंतवणूकदार आहेत त्यांची नावं आणि त्यांचे पत्ते ज्यावेळी आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी एकही व्यक्ती तिथं राहत नसल्याचं आढळून आलं. आपण हे पाहू शकतो की हे जे योगीनगरची योगी प्रभात सोसायटी आहे D8 आणि त्यामधला 402 नंबरचा जो फ्लॅट आहे मिस्टर SM राठी यांचा हा फ्लॅट आहे. यांची आम्ही प्रत्यक्ष भेट घेतली त्यावेळी मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलं की या नावाच्या कोणीही व्यक्ती इथं राहत नाहीत. म्हणजेच एजी मर्कंटाईलनं आपले जे गुंतवणूकदारांची जी यादी दिलेली आहे त्यामध्ये सुद्धा अनेक गडबडी केलेल्याचं निदर्शनास येते. आता एकूण गुंतवणूकदार आहेत 39. त्यांनी दिलेल्या पत्त्यांवर ते राहत नाहीत. म्हणजेच हे गुंतवणूकदार बोगस आहेत का? आणि जर हे 39 जण बोगस असतील तर मग खरे गुंतवणूकदार कोण आहेत? या प्रश्नांचं उत्तर कंपनी अफेअर्स मंत्रालय किंवा सेबी तरी देऊ शकेल का? व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सह चंद्रकांत पाटील, IBN लोकमत, मुंबई. आणि या ठिकाणी मी एक क्षण श्वास घेणार आहे, तुम्ही घ्या. कारण यानंतर जी गोष्ट आम्ही उघडकीला आणणार आहोत ती अजितदादा पवार यांच्या दृष्टीने खूप कठीण आहे. त्यांना खुलासा करावा लागेल. आजपर्यंत शरद पवार असं सांगत होते की 2G स्कॅम घोटाळ्यातल्या आरोपींशी आपले काहीही संबंध नाहीत. शाहिद बलवाशी संबंध नाहीत, विनोद गोयंका यांच्या कुटुंबाशी आपले संबंध आहेत, कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत. पण आज या ठिकाणी आम्ही हे उघड करू इच्छितो आणि पुराव्यानिशी स्पष्ट करू इच्छितो की या एजी मर्कंटाईल कंपनीमध्ये विनोद गोयंका 2G स्कॅम मधले एक मुख्य आरोपी विनोद गोयंका हे या कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत, संचालक आहेत. 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातल्या आरोपीशी अजित पवारांचे थेट संबंध आहेत हे यावरून सिद्ध होतं. विनोद गोयंका हे या कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत. अजित पवारांनी हे अजूनही नाकारलेलं नाहीये. ज्या कंपनीमध्ये अजित पवारांची गुंतवणूक आहेत 8,800 इक्विटी शेअर्स आहेत त्या कंपनीचे विनोद गोयंका हे संचालक आहे. याचा अर्थ काय होतो हे तुम्हालाही माहिती आहे. आजपर्यंत शरद पवार असं सांगत होते गोयंका यांच्या वडिलांशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. मग या संबंधांचा खुलासा कसा करणार? अजित पवार यांच्या एजी मर्कंटाईल मध्ये जे इतर संचालक आहेत त्यांच्याशी त्यांचे काय संबंध आहेत, विनोद गोयंकाशी काय संबंध आहेत, हे कधी बाहेर येणार हा आमचा प्रश्न आहे. आपण बघू शकता विनोद गोयंका हे या कंपनीमध्ये संचालक आहेत आणि हे आमचे डेप्युटी न्यूज एडिटर चंद्रकांत पाटील यांनी शोधून काढलेलं आहे कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर जाऊन. अजित पवार हे नाकारत आहेत का हे आमचा प्रश्न आहे. इथे स्पष्ट होतं 2G स्कॅम मधले एक आरोपी विनोद गोयंका यांच्याशी अजित पवारांचे सरळ सरळ व्यावसायिक संबंध आहेत. बघूया काय आहे या विनोद गोयंकांची भूमिका. एजी मर्कंटाईल म्हणजे जलसंपदा खात्याच्या सर्वात आवडत्या कंपनीचं ऑफिस आहे दादरमध्ये. 29 जून 1995 रोजी या कंपनीचं रजिस्ट्रेशन झालं. या कंपनीचे एकूण शेअर कॅपिटल आहे 40 लाख रुपये. आम्ही मग कंपनी अफेअर्स खात्याकडून या एजी मर्कंटाईल कंपनीशी संबंधित कागदपत्र मिळवली आणि एका पाठोपाठ एक धक्कादायक माहिती समोर यायला लागली. या कंपनीचे संचालक आहेत गिरीश आमोणकर आणि अतुल खानोलकर. हा सगळा योग कसा जुळून आला आणि तो कुणी जुळवून आणला
इथेच आहे या कॉर्पोरेट अफेअरचा केंद्रबिंदू. आता आम्ही करणार आहोत एक मोठा गौप्यस्फोट. एजी मर्कंटाईल कंपनीच्या संचालकपदी आणखी एक व्यक्ती आहे आणि ती म्हणजे अख्ख्या देशाला हादरवून सोडणाऱ्या 2G महाघोटाळ्या प्रकरणात अटकेत असलेल्या शहीद बलवाचा पार्टनर आणि 2G महाघोटाळ्यातला आणखी एक आरोपी विनोद गोयंका. पवार कुटुंबियांचे गोयंकांबरोबर कसे व्यावसायिक संबंध आहेत याचा हा धडधडीत पुरावाच. अजित पवार यांची गुंतवणूक, विनोद गोयंका त्या कंपनीचे संचालक आणि अशा कंपनीला अजित पवार मंत्री असलेल्या जलसंपदा खात्याची जमीन मिळणं हा काही योगायोग तर नक्कीच असू शकत नाही. आता योगायोग नाही तर मग नेमकं काय आहे याचा खुलासा राज्याचे दादा उपमुख्यमंत्री करणार का? भिलवले धरण परिसरातल्या या व्यवहारांमागे नेमके कुणाचे हितसंबंध आहेत आणि कोण आहेत त्याचे लाभार्थी याचीही उत्तरं जनतेला मिळणार आहेत का? जलसंपदा मंत्री असताना आपल्याच कंपन्यांची धनसंपदा कशी वाढवत नेली याचा उलगडा सुद्धा अजित पवार करणार आहेत का? आणि याच विनोद गोयंकांबद्दल शरद पवार काय म्हणाले होते ते जरा आपण ऐकूया. विनोद गोयंकांच्या कुटुंबियांशी आमचे कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत किंवा त्यांच्याशी भागीदारी नाही असा दावा शरद पवार यांनी केला होता. आज शरद पवार काय म्हणतील ते आपण त्यांना विचारलं पाहिजे.